भाऊ तू तिचा नाच सोडून दे रे. अरे तिचे गुडघे बी तुझ्या तोंडापेक्षा गोरे आहेत काळ्या. आम्ही काय म्हणतोय, असं रिकामं बसण्यापेक्षा आमच्यावर प्रेम तर करा. फक्त इंस्टाग्राम एक अशी जागा आहे जिथं तुम्ही दुसऱ्याच्या बायकोला पण लाईक करू शकता. काय तुमच्या मनातलं बोलली ना, करा मग आता व्हिडिओ लाईक. बायकोचं नवऱ्यावर जास्त प्रेम असेल तर बायको 5 वाजता उठते, आणि नवऱ्याचं बायकोवर जास्त प्रेम असेल तर बायको 8 वाजता उठते. ही आहे प्रेमाची ताकद. मी छोटा आहे तर काय झालं? तुझं काय आहे ते? माझं 20 आहे. अरे पण असं कसं, किती माणूस माझ्यापेक्षा. बरं ठीक आहे मग. अहो आय लव्ह यू. अरे नवरा घरात नसला की जीवाला नुसती गुरूर, आणि एकदा का घरात आला की नुसती भांडणं किरकिरी आणि नुसतं जाळण धूर. इतिहास साक्षी आहे, आजपर्यंत कोणताच दाजी आपल्या सालीसोबत रागाने बोललेला नाहीये. आपल्या ग्रुपमध्ये असा एकतरी मित्र असतो ज्याला दारूचा नाही तर बाईचा नादा असतो. शेअर करा मग त्याला. आमच्या इकडच्या लोकांना ना इंग्लिश बोलायला आवडते ना इंग्लिश वाचायला आवडते, इंग्लिश फक्त प्यायला आवडते. बरोबर आहे का? गावाला रस्ते तुमच्यामुळं तुमच्यामुळं, गावाचा विकास तुमच्यामुळं तुमच्यामुळं, तुमची लग्न तुमच्यामुळं तुमच्यामुळं, तुम्हाला पोर. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच. कारण नसताना नवऱ्यासोबत भांडू नको ताई, नाहीतर तो तुझ्या लेकरांना घेऊन येईल दुसरी आई. तुला मी काय हाय माझ्या मनात, लव करावं वाटतंय. तोंड गोड करायला फक्त प्रेमिकाच लागते, ते गुण तर शेजारच्या काकू पण देतात. हॅलो. हा किती वेळ लागेल? 20 मिनिटं. थांबा तिकडच मग. का ग? मॅडम कडक हाय, आमची मॅडम कडक हाय. मॅडम कडक हाय, अहो एकदम कडक हाय. आतापर्यंत ठरलेलं सत्य आहे बरं का. ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात ना त्यांचे नवरे नियमित टाकलेच असतात बरं का. पुरी 300 रुपयाचं सँडल आणून अख्ख्या घरात सांगतात, आणि पोरं 1000-2000ची दारू पितात आणि घरात येऊन गपचूप झोपतात. संस्कार हो, दुसरं काय नाही. जे काय पाप करायचे ते आत्ताच करून घ्या, म्हातारपणी गंगेत काय धुणार. धोत्र गर्लफ्रेंड सोबत फिरताना लय शायनिंग मारतो का भावा? 5 जणांसोबत आधी तिची झाली हवा. अरे तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय. ती म्हणली होती धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना. आमचा गण्या एवढा हळूहळू गेला की तिला 2 लेकरं झाली.